नमस्कार. झुमिस किचन मध्ये आज मी तुम्हाला हाय प्रोटीन डोसा दाखवणार आहे. आता हे बाउल मध्ये मी अर्धा बाउल पाणी घेतलेलं आहे. आपण हाय प्रोटीन डोसा बनवतो आहोत. तर त्यासाठी मी तांदूळ पाव वाटी घेतलेले आहे. आपल्या घरात ज्याप्रमाणे माणसं असतील त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकता. आणि या एक चमच्यानी मी डाळी घेतलेल्या आहेत, म्हणजे तांदळाच्या बरोबर अर्ध्या भागाने. ही तूर डाळ आहे, ही आपण घालून घेऊया. एक वाटी छोटी. ही मसूर डाळ आहे, ही घालून घेऊया. ही चणा डाळ आहे, ती आपण घालून घेऊया. ही मूग डाळ आहे आणि ही उडदाची डाळ आहे. आता ह्याच्यात मी अर्धा चमचा मेथी घालून घेते. हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. हे सगळं व्हाईट असं चार वेळा धुवायला लागेल. आता हे पाणी आपण आधी टाकून देऊया. आता या डाळी तांदूळ मी 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि आता ह्याच्यात जवळजवळ 1 बोट बुडे एवढं पाणी घातलेलं आहे. आणि अर्धा चमचा मेथी पण घातलेली आहे फर्मेंटेशन करता. आता आपण ज्या डाळी भिजवून ठेवल्या होत्या त्या सर्व 6 तासांनी वाटून घ्यायच्या आणि जवळजवळ 6-7 तास फर्मेंटेशन करायचं हे पीठ. आता त्या पिठात मी एक अर्धा चमचा मीठ घालते. आणि साधारण 1 चमचा तेल घालून घेत आहे, म्हणजे डोसा कुरकुरीत होतो. हे आपण असं ढवळून सगळं एकत्र करून घेऊ. आणि आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे पीठ करा. हा लहान मुलांसाठी, इवन मोठ्या माणसा सगळ्यांसाठी डोसा चांगला आहे, कारण त्याच्यात सगळ्या डाळी असल्यामुळे प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स सगळं आहे त्याच्यात. हे 1 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे चटणीसाठी. 1 चमचा डाळ घेतलेली आहे जी आपण चिवड्यात वापरतो ती. 3 मिरच्या मी तळून घेतल्या आहेत. आणि 1 टेबलस्पून उडीद डाळ मी तळून घेतलेली आहे. ही आपण चटणी करूया. त्यात मीठ आणि लिंबू रस घालून एकत्र मी वाटून घेते. आता हे चटणीमध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते आहे. लिंबाचा रस 1 चमचा तो घालून घेते. आणि चटणी वाटण्यासाठी हे पाणी घालत आहे. आता ही चटणी मी वाटून घेते. आता ही आपली चटणी तयार झाली आहे, मी बाजूला ठेवते. आता पॅन तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते. आणि ते पुसून घेते. आता आपण हा डोसा घालून घेऊ.
आता आपला हा डोसा तयार झालेला आहे. हा आपला एक साधा प्रोटीन डोसा तयार झालेला आहे आणि हा मी चीज घालून दुसरा डोसा करते. ह्याच्या अर्ध्या साईडला चीज घालते. याच्या आतील भागात आपण चीज घातलेला आहे आणि आता थोडं वरून चीज घालूया. थोडं कडक करत. आता आपला हा चीज डोसा तयार झालेला आहे. आता मी प्लेटिंग करून घेते. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. असा आपला हाय प्रोटीन डोसा तयार झालेला आहे. त्याच्याबरोबरची चटणी तयार झाली आहे. मला तुम्ही जरूर करून बघा आणि मला कळवा. धन्यवाद.